नागपंचमीची पूजा वारुळाला जाऊन कशी करतात ते दाखवणार आहे. तर चला साहित्य बघूया. ज्वारीच्या लाह्या घेतल्यात आणि दुसऱ्या लाह्या घेतल्यात. त्यानंतर इथे गव्हाचं पीठ, चण्याची डाळ घेतली आहे. आपण जे उपवासासाठी करतो ते घेतलेलं आहे. साबुदाणा, धागा घेतलाय. त्यानंतर दिवा, अगरबत्ती, हळदी कुंकू इत्यादी घेतलेले आहे. तर बघा, इथे वारुळाला जातात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो आणि त्या दिवशी वारुळाला जातात. उपवास ज्या दिवशी असतो त्या दिवशी काट्या असतात. चार काट्या घ्यायच्या आहेत आपल्याला, छोट्या छोट्या सुकलेल्या, आणि 5 दगड घ्यायचे आहेत. तर इथे हे वारुळ आहे. ह्याच्यावर गवत आल्यामुळे तुम्हाला प्रॉपर दिसत नसेल, पण इथे खरंच वारुळाला जाऊन पूजा करतात. तर बघा, बऱ्याच बायकांनी इथे पूजा करून झालेली आहेत. आम्ही दुपारी गेलो होतो 12:30ला वगैरे. तर बघा, इथे 4 काट्या घेतलेल्या आहेत. आपल्याला जितके भाऊ असतात तेवढे असे 5 फेरे धाग्यांनी इथे या काट्यांना गुंडाळायच्या आहेत. तर बघा, 4 काट्या इथे रेक्टँगल म्हणजे आयताकृती अशा रोवून घ्यायच्या आहेत. आणि पावसाळा असल्यामुळे इथे थोडंसं ओलं सुद्धा आहे. आणि मग इथे ह्या काट्या रोवल्या गेल्या आहेत. जर आपल्याला एक भाऊ असेल तर 5 वेळा असा हे धागा या काट्यांना गुंडाळायचा आहे. 2 असेल तर ह्याच काट्यांना 10 वेळा गुंडाळायचा आहे. तर बघा, आणि त्यानंतर हे इथे 5 खडे ठेवायचे आहेत. त्या खड्यांची पूजा करायची आहे. तर बघा, इथे खड्यांची पूजा केलेली आहे. त्यावर पाणी थोडंसं, म्हणजे त्या खड्यांना पाणी धुवून घ्यायचे स्वच्छ, आणि नंतर हळदी आणि कुंकू 5 खड्यांना लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं आहे. सापाला काय प्रिय असतं तर ज्वारीच्या लाह्या वगैरे. तर म्हणून इथे ज्वारीच्या लाह्या आणि साध्या लाह्या, पीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. आणि इथे वारुळ खूप मोठं आहे खरं तर, म्हणजे जेवढं तुम्हाला दिसतं इथे असं मोठं मी आधी दाखवलेलं तेवढं मोठं वारुळ आहे. आणि त्याला असे बिळं असतात, म्हणजे होल असतात. त्या बिळांवर आपल्याला दूध अर्पण करायचं आहे. तर गावाला अशा प्रकारची पूजा केली जाते. तर इथे बघा, दूध सुद्धा अर्पण केलंय. अशाच प्रकारे मी सुद्धा सेम पूजा केली होती. आणि आपण उपवासाला जे खातो, म्हणजे साबुदाण्याची खिचडी वगैरे जे काय असेल ते सुद्धा इथे नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. आघाडा, दुर्वा असं या दगडांवर आपण जे दगडांची पूजा केली आहे छोट्या छोट्या खड्यांची, ते अर्पण करायचं आहे. आणि सेम दुसऱ्या दिवशी सुद्धा इथे जातात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात नागपंचमीचा. तर उपवास सोडताना जे काय साहित्य करतात, तो उकडलेले कानवले वगैरे असतात ते घेऊन इथे जायचं आहे. आणि तो नैवेद्य अर्पण करून परत आपल्याला यायचं आहे. तर नागपंचमीच्या दिवशी झोके वगैरे खेळले जातात. तर गावाला अशा प्रकारे झोके बांधले जातात आणि प्रत्येक स्त्री किंवा मुली हे झोके खेळतात आणि आनंद घेतात. मला व्लॉग टाकायला उशीर झाला काही कारणास्तव, पण नक्की हा व्लॉग बघा आणि कॉमेंट करा कसा वाटला हा व्लॉग.